नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या थकीत हप्त्याविषयी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। संपूर्ण माहिती शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक ऐका, कोणतीही गोष्ट चुकू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। लाडक्या बहिणींनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचा थकीत हप्ता अखेर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 पासून हप्ते जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे। राज्य शासनाने 2 दिवसापूर्वीच निधी वितरणासाठी मंजुरी दिल्यानंतर अखेर या हप्त्याच्या वितरणाला हिरवा कंदील मिळाला आहे। लाडक्या बहिणींनो, या संपूर्ण हप्ता वितरण प्रक्रियेबद्दलची अधिकृत माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी स्वतः दिली आहे। त्यांच्या माहितीनुसार 10 ऑक्टोबर पासून पुढील 2 ते 3 दिवसाच्या आत पात्र असलेल्या सर्व महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा थकीत हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच कोणत्याही वेळी तुमच्या खात्यात हा हप्ता जमा होऊ शकतो, त्यामुळे तुमचे बँक खाते नियमितपणे तपासत राहा। लाडक्या बहिणींनो, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी करण्यात आली आहे। या पडताळणीमध्ये साधारणपणे 3 ते 4 लाख लाभार्थी अपात्र होण्याची शक्यता शासनाने व्यक्त केली आहे। मात्र उर्वरित पात्र लाभार्थ्यांची पडताळणी जवळपास पूर्ण झाली असून त्यांचे हप्ते पूर्ववत करण्याची तयारी शासनाकडून सुरू झाली आहे। विशेष म्हणजे ज्यांना जून पासून हप्ते येणं बंद झाले होते, अशा अनेक लाभार्थ्यांचे हप्ते देखील या वितरण प्रक्रियेत जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पात्र लाभार्थींनी चिंता करण्याची गरज नाही। लाडक्या बहिणींनो, ज्यांचे अर्ज सध्या पडताळणीमध्ये बाकी आहेत, संशयास्पद अर्ज आहेत किंवा अर्जातील KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, अशा लाभार्थ्याच्या बाबतीत हप्ता जमा होण्याची शक्यता कमी आहे। पण फक्त KYC पूर्ण झाली नाही म्हणून हप्ता मिळणार नाही, असं कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही। म्हणजेच KYC झालेल्या आणि न झालेल्या दोन्ही प्रकारच्या पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे। तरी देखील प्रशासनाने स्पष्ट सांगितलं आहे की येत्या 2 महिन्याच्या आत सर्व पात्र लाभार्थींनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। त्यामुळे जर तुमची KYC अद्याप बाकी असेल तर शक्य तितक्या लवकर ती पूर्ण करा। लाडक्या बहिणींनो, सध्या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तांत्रिक बिघाड असल्यामुळे अनेक लाभार्थींना KYC करताना अडथळे येत आहेत। मात्र प्रशासनाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की एकदा पोर्टल व्यवस्थित सुरू झाल्यानंतर सर्व लाभार्थींनी आपली KYC प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी। त्यामुळे जर सध्या KYC करताना काही समस्या येत असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही। पोर्टल सुरू होताच लगेच प्रक्रिया पूर्ण करा। लाडक्या बहिणींनो, माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील हे अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे। पात्र लाभार्थींना पुढील काही दिवसात हप्ता खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे ज्यांची KYC बाकी आहे त्यांनी वेळ न घालवता ती पूर्ण करा। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या ओळखीतील लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शेतकरी आणि योजनांचे अपडेट दररोज मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हा। व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नव्या माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।